आज आपण संख्यांचे प्रकार यामधला एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत। मुलांनो, काल आपण परिमेय संख्या, अपरिमेय संख्या याबद्दलची माहिती पाहिलेली आहे। काल आपण बघितलंय वास्तव संख्या म्हणजे काय, सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या मिळून या दोघांना एकत्र आपण वास्तव संख्या म्हणतो, हे आपण काल पाहिलेलं आहे। आज आपण अवास्तव संख्या म्हणजे काय, चौरस संख्या म्हणजे काय, बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय आणि गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय याबद्दलची या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम बघूया अवास्तव संख्या। बघा, ज्या संख्येचं उत्तर आपण जे आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे, जे लॉग टेबल आहे, यांच्या माध्यमातून उत्तर येत नाही अशा संख्यांना अवास्तव संख्या असे म्हणतात। आता मायनस वर्गमुळात -10 याचं उत्तर निघते काय, निघू शकत नाही। वर्गमुळात -15 याचं पण उत्तर निघू शकत नाही। अशा संख्यांना अवास्तव संख्या असे म्हणतात। आता यानंतरचा भाग आहे चौरस संख्या। आपण वर्ग आणि वर्गमूळ हा पाठ पाहिलेला आहे। जो पूर्ण वर्ग असतो, हे पूर्ण वर्ग कोणते आहेत, 1 4 9 16 25 36 49 64 81 100 144 असेल, जे काही पूर्ण वर्ग संख्या असते त्या संख्येला काय म्हणतात, चौरस संख्या असे म्हणतात। एकंदरीत काय म्हणतात ते, त्याच संख्येनं गुणाकार करून मिळणारी संख्या। उदाहरणार्थ 1 × 1 केलं उत्तर 1 आलं, 2 × 2 केलं उत्तर 4 आलं, 3 × 3 केलं उत्तर 9 आलं, 4 × 4 केलं उत्तर 16 आलं। म्हणजे मुलांनो, हे 1 4 9 16 ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात। एकंदरीत शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत अशा सर्व संख्यांना पूर्ण चौरस संख्या असे म्हणतात, लक्षात ठेवू द्या। आता बघा, बेरीज व्यस्त संख्या, एकंदरीत त्याला दुसरं पण नाव आहे विरुद्ध संख्या। म्हणजे कसं, बघा काय म्हणते, बघा ज्या दोन संख्यांची बेरीज जे 0 येते, आता मला सांगा अशा दोन संख्या घ्यायचं, त्या दोन्ही संख्याची बेरीज 0 आली पाहिजे। मग कधी येते, मग एक धन एक ऋण असं जेव्हा मांडू त्यावेळेस काय येणार, तिची बेरीज 0 येणार। आता बघा, 6 अधिक कंसामध्ये 6 वजा 6 बरोबर 0 आलं, कारण का 6 या संख्येची व्यस्त संख्या कोणती आहे, -6। 6 मध्ये -6 मिळवलं की उत्तर काय येणार मुलांनो, 0 येणार। आता मग दिले बघा, 14 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या कोणती येईल, -14 येईल। 8/5 या संख्येची विरुद्ध संख्या कोणती येईल, 8/5 येईल, पण कसं येईल, मायनस येईल, -8/5 येईल। आता -4/9 आहे या संख्येची विरुद्ध संख्या कोणती येईल, 4/9 येईल। इथं यम आहे, यमचा विरुद्ध काय येईल, -m येईल। एकंदर लक्षात ठेवा, इथं फक्त काय व्हायलंय, चिन्हांची आदलाबदल व्हायली, संख्या त्याच राहतात। आता या ठिकाणी बघा, गुणाकार व्यस्त संख्या, हे छोटे हे आवाज करू नको, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे कशा, लक्षात ठेवा, इथं आपण काय केलंय, चिन्ह बदललंय। इथं चिन्ह बदलायचं नाही, फक्त काय करायचं आहे, अंशाला छेद, छेदाला अंश करायचंय, कळलं। बघा, अंशाला छेद, छेदाला अंश करायचा आहे, या ठिकाणी चिन्ह बदलायचं नाही। इथं चिन्ह बदललंय पण संख्या बदलल्या नाही। इथं संख्या, इथं काय बदलणार आहे, अंशाचा छेद, छेदाचा अंश होणार आहे, पण चिन्ह या ठिकाणी बदलणार नाही। बघा, बेरीज संख्येवर चिन्ह बदलते, इथं चिन्ह बदलत नाही। आता बघा, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो अशा संख्येला गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात। आता कसं, आता -6 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर तुम्हाला सांगा म्हणलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे। मग काय येईल, 1/-6 येईल, हे चिन्ह बदलायचं नाही। आता 14 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या येईल, 1/14 येईल। यम या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती येईल, 1/m येईल। अशा प्रकारे मुलांनो, संख्या प्रकारामधला अवास्तव संख्या, चौरस संख्या, बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या असं आपल्याला ठिकाणी समजून घेता येईल। समजलं का सर्वांना, लिहून घ्या।